ओम श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. गोपाल काला म्हणजे काय? अनेक वस्तू एकत्र आणणे म्हणजे काला करणे. निरनिराळ्या स्वभावांची, गुणदोषांची आणि आवडीनिवडीची अनेक माणसे एकत्र येणे म्हणजे त्याचा काला होणे. पण ज्या काल्यात गोपाळ आला तो खरा गोड झाला. काल्यात गोपाळ येणं जरूर आहे. आपल्या प्रपंच संबंध सृष्टीतला एक अंश आहे. सृष्टीमध्ये जे आहे ते आपल्या प्रपंचात आहे. अर्थात जे आपल्या प्रपंचात आहे ते सृष्टीमध्ये दिसू शकेल. मग प्रपंचातल्या काल्यात ज्याने गोपाळ आणला त्याला सृष्टीतला गोपाळ दिसायला वेळ लागणार नाही. गोपाळ काला करताना नाना तऱ्हेचे खेळ खेळतात, धिंगामस्ती करतात. पण हे सगळे करताना गोपाळ मात्र विसरत नाहीत. तसे प्रपंचात सगळ्या गोष्टी करताना या गोपाळांच्या मुळे आहेत ही जाणीव ठेवूनच वागणे हे गोपाल काल्याचे खरे बीज आहे. हा गोपाल काला प्रत्येकाने आपापल्या घरी करावा. त्याला कशाची गरज नाही, तेथे कसलेही भेद नाही. तेथे एकच टिकून एकाला भजावे लागते. अनेकात एकत्व पाहणे हे गोपाळ काल्याचे शेवटचे ध्येय आहे. सर्वांभूती भगवंत पाहावा असा अनुभव ज्याला पाहिजे असेल त्याने आपल्या घरात प्रत्येकात भगवंत आहे ही जाणीव ठेवून वागावे. प्रत्येक कार्यात गोपाळाचा हात आहे ही जाणीव ठेवून वागा, म्हणजे तो काला अतिशय गोड होतो. पण येथे काला आहे आणि गोपाळ नाही, तेथे मात्र भांडण असते, तो गोड होत नाही. ज्याला आपला काला गोड व्हावासा वाटतो त्याने आपल्या घरात भगवंत आणावा, तेथे गोपाळाला नांदवावं. गोपाळ बाळकृष्ण आहे, त्याला गंमत करून खेळवायला हवे की तो रमतो. तसे भगवंताची स्तुती करावी, त्याचे गोड नाम घ्यावे की तो गुंतून राहतो. भगवंताला गुंतायला उत्तम सोपा मार्ग असेल तर भगवंताचे नाम घेणे. भगवंताला नामाहून वेगळे राहताच येत नाही. सगळ्यांनी नामस्मरण करा, म्हणजे काला गोड झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या प्रपंचात गोपाळाचे स्मरण ठेवून राहा. तो प्रपंच गोड झाल्याशिवाय राहणार नाही, तो नित्याचा गोड होईल. मित्रांनो, तुम्हाला जर आजची माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.